राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2100 रुपयांचा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, आज दिनांक 20 जानेवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2100 रुपयांचा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, आज 6:39 लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केला जाणार आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, आज दिनांक 20 जानेवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅसचे वितरण सुद्धा आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज 100% पैसे जमाच केले जाणार आहे। परंतु हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत, सोबतच 3 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना दिलेला शब्द मोडणार नाही, आजच पैसे वाटप होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश देण्यात आलेला आहे। बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेले होते। सोबतच त्या अर्जांची छाननी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी केलेले आहे। यामध्ये ज्या माता भगिनींचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत त्याच माता भगिनींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे अनुदान सुद्धा आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, 2 ते 3 दिवसांपासून G24 तास असेल, साम टीव्ही असेल किंवा इतर न्यूज चॅनल आहे, सोबतच यूट्यूब चॅनल आहे, तर त्या चॅनलवरती या 2 स्टेटमेंटची भरपूर चर्चा सुरू आहे। तर या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे की श्रीमंत बहिणींकडून लाडकी बहीण योजनेची ओवाळणी परत घेतली जाणार, सोबतच लाडक्या बहीण योजनेचा लाभ नको रे बाबा। तर बघा, हे 2 स्टेटमेंट भरपूर व्हायरल होत आहे, परंतु याच्यामध्ये किती तथ्य आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। आपला व्हिडिओ थोडासा कडू असतो, परंतु त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी सत्य असतात। बघा, श्रीमंत बहिणींकडून ओवाळणी घेतली जाणार नाही, परंतु याच्या उलट गरीब बहिणींचे फॉर्म अपात्र सुद्धा केले जाऊ शकतात। त्यामुळे गरीब माता भगिनी असतील, ज्या माता भगिनींकडे या 5 पात्रता असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, विरोधी पक्षांकडून एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम असतील, यांच्यावरती भरपूर टीका होत आहे। त्या अनुषंगाने राज्यातील गरीब कुटुंबातील माता भगिनींचे फॉर्म अपात्र सुद्धा करण्यात येत आहे। त्यामुळे तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी 5 पात्रता असेल तर तुम्हाला कोणी अपात्र करणार नाही, तुमचा अर्ज बाद सुद्धा करणार नाही। बघा, 5 पात्रता आहेत, अत्यंत काळजीपूर्वक ऐका, अन्यथा पुढील 5 वर्षांसाठी लाभ घेता येणार नाही। तर बघा, जी पहिली पात्रता सांगितलेली आहे ती सुद्धा अगदी झटपट सांगतो, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। बघा, पहिल्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की अर्जदार बहिणीचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असायला पाहिजे। जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमचे 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचे अनुदान सुद्धा बंद केले जाणार आहे। सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे, घरामध्ये कोणताही सदस्य पेन्शन घेत नसावा, सोबतच घरामधील सदस्य सरकारी टॅक्स भरत नसावा, घरामध्ये कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कारखाने असतील किंवा प्रायव्हेट कारखाने असतील तर त्या कारखान्यांमध्ये कार्यरत नसावा, तरच तुमच्या खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता मागील अनुदान गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर बघा, जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसला असाल तरच तुमच्या खात्यामध्ये आज पैसे
येणार आहे। बघा राज्यामध्ये जानेवारी महिना सुरू आहे, तर त्या जानेवारी महिन्याच्या 26 जानेवारी निमित्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून तब्बल 30 पैठणी साड्या वितरण करण्याचा निर्णय घेतलेला होता। त्याच अनुषंगाने सर्व माता भगिनींना एक सूचना आहे की जर तुम्ही या 3 अटी 26 जानेवारी पर्यंत पूर्ण केल्या, बघा आजपासून हा रिझल्ट लावण्यात येणार आहे, त्यामुळे अजून 5 ते 6 दिवस तुमच्याकडे आहेत। त्याच्यामुळे जर तुम्ही या 5 ते 6 दिवसांमध्ये 3च्या 3 अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला या 30 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी पोस्टाने तुमच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे। त्या 3 अटी सुद्धा आपल्या जुन्या सबस्क्रायबरला माहिती आहे, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांना त्याच्यामधील एक अट सांगतो की त्या 3 अटींमधील एक अट अशी आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा पैठणी साड्या बघितल्या, सोबतच अर्जांची छाननी सुरू होणार होती ती सुद्धा बघितलेली आहे, परंतु अर्जांची छाननी झाल्यानंतर कोणत्या माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा प्रामुख्याने आज कोणत्या माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ते सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक ऐका। बघा तुमचा फॉर्म जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 4 महिन्यांच्या दरम्यान पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। आणि ज्या माता भगिनींनी ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरला आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पात्र ठरला त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहेत। सोबतच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सरासरी 2 हप्ते मिळालेले असावे, तुमच्या खात्यामध्ये सरासरी 3000 इतकी रक्कम जमा झालेली असावी आणि तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे आणि ते खाते नॅशनल खाते असायला पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहे। कारण राज्यामध्ये भरपूर बँका आहेत, त्या भरपूर बँकांमधील काहीच बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की आज टोटल मिळून किती पैसे आमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा सर्वात प्रथम बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता जमा केला जाईल, त्यानंतर जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे 2500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आजच जमा केले जाणार आहे। सरासरी डिसेंबर महिन्याचे 1500, जानेवारी महिन्याचे 2100 आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये रक्कम सुद्धा जमा केले जाणार आहे। सोबतच बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की मागील पैसे येणार का। काही माता भगिनींना पुढील पैसे आलेले आहेत परंतु त्यांना मागील पैसे आलेले नाही। सर्वात प्रथम तुमच्या खात्यामध्ये मागील 5 महिन्यांचे 7500 रुपये, सोबतच डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता म्हणजे टोटल मिळून 9000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। सोबतच इतर योजनांचे अर्ज केलेले असतील तर त्या योजनेविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेले आहे, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आज जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, त्यामुळे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा याच्यामध्ये सर्वात प्रथम धुळे आहे, सोबतच नाशिक आहे, जळगाव आहे, नंदुरबार आहे आणि नगर आहे। अशा पद्धतीने 5 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच मुंबई आहे, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, सोबतच ठाणे आहे, पुणे आहे, सातारा आहे आणि सोलापूर आहे, असे मिळून 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। सोबतच जालना आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, अकोला आहे आणि वाशिम आहे। अशा पद्धतीने टोटल 15 जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहेत, परंतु उर्वरित जे 5 जिल्हे राहिलेले आहेत ते 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो, परंतु व्हिडिओ स्किप करू नका, अत्यंत महत्त्वपूर्ण तुमच्या कामाची माहिती आलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणीसाठी शासनाकडून आधार कार्डवरती 10,000 इतकी रक्कम मिळणार आहे। तुम्ही सुद्धा हे स्टेटमेंट ऐकलं असेल, कुठेतरी YouTube चॅनलवरती पाहिलेलं असेल, परंतु याच्यामध्ये किती तथ्य आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा आधार कार्डवरती शासनाने कोणती योजना सुरू केलेली नाही, त्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। आधार कार्डवरती कोणत्याही माता भगिनींना पैसे मिळणार नाही, परंतु लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 100% मिळणार आहे। आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट केलेलं आहे। याच्यावरती मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा नेमण्यात आलेली होती। त्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडून लाडक्या बहिणींसाठी तब्बल 3 गिफ्ट
आलेले आहेत ते 3 गिफ्ट कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। त्यामुळे अगोदरच सांगितलेलं आहे, व्हिडिओ स्किप करत जाऊ नका। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खरोखर माहिती तुमच्यापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून येत असते। तर बघा, शिंदे साहेबांकडून बहिणींसाठी सर्वात प्रथम जे गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे बहिणींसाठी सोलर चूल। बघा, बहिणींना धुरामुळे होणारा त्रास, सोबतच डोळ्यांना एलर्जी येणे, सोबतच सारखं दवाखान्यांमध्ये जावं लागत होतं, त्याच दृष्टिकोनातून बहिणींसाठी सोलर चूल सुद्धा आणलेली आहे। परंतु तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे, सोबतच तुमच्याकडे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा उत्पन्न दाखला सुद्धा असायला पाहिजे, तर तुम्हाला या पहिल्या गिफ्टाचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, 3 गिफ्ट आहेत आणि ज्या माता भगिनींना या 3 गिफ्टांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना 3 गिफ्टांचा लाभ घेता येणार आहे। सोबतच दुसरं गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन। ज्या माता भगिनींना स्वतःच्या पायावरती उभा राहायचं आहे त्या माता भगिनींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेअंतर्गत शिलाई मशीन खरेदीसाठी अर्ज करायचा आहे। याच्यासाठी तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे असावीत। त्याच्यामध्ये रहिवासी दाखला आहे, उत्पन्न दाखला आहे, जातीचे प्रमाणपत्र आहे, पासपोर्ट साईज 2 फोटो आहेत, सोबतच इतर काही कागदपत्रे सुद्धा समाविष्ट करण्यात आलेले आहेत। त्यामुळे सर्व कागदपत्रे असायला पाहिजे। त्यानंतर तुम्ही तुमच्या गावामधील जवळ माहिती सेवा केंद्र असेल किंवा संगणक सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे। ज्या ठिकाणाहून तुम्ही उत्पन्न दाखला, जातीचा दाखला काढत असता त्या ठिकाणी जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे। सोबतच बहिणींसाठी सरकारकडून जे तिसरं गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना। बघा, ज्या माता भगिनींना घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल त्यांचे उत्पन्न सरासरी 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, सोबतच याच्या अगोदर घरातील कोणत्याही सदस्याने घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, सोबतच घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरी, सरकारी पेन्शन यामध्ये सुद्धा सहभागी नसावा, तरच तुम्हाला या 3 गिफ्टांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच बहिणींसाठी जे शेवटचं गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे पिठाची गिरणी। बघा, महिला व बाल विकास विभागाकडून, समाज कल्याण विकास विभागाकडून, पंचायत समितीकडून किंवा ग्रामपंचायतकडून तुम्हाला पिठाची गिरणी सुद्धा दिली जाणार आहे। त्याची रक्कम तब्बल 20,000 असणार आहे। त्यानंतर तुम्ही पिठाची गिरणी खरेदी करू शकता, परंतु तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेला असेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला या 3 गिफ्टांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून 30 पैठणी साड्या 26 जानेवारी निमित्त वाटप केले जाणार आहे। त्यामुळे याच्या अटी सुद्धा लगेच सांगतो। बघा, पहिली जी अट घालण्यात आलेली आहे ती अट म्हणजे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं आणि व्हिडिओ सुद्धा पूर्ण पाहिलेला असावा। सरासरी आजपासून या अटी शर्ती लागू झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही 6 दिवस व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पोस्टाने एक साडी पोस्टाने पाठवली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या अटी शर्ती पूर्ण करायच्या आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार होता। त्याच अनुषंगाने 15 जिल्हे सांगितलेले होते, परंतु जे 5 जिल्हे राहिलेले होते ते 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। बघा, याच्यामध्ये प्रामुख्याने भंडारा आहे, गोंदिया आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, नागपूर आहे। बघा, अशा पद्धतीने टोटल 20 जिल्ह्यांमध्ये आजच लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, गॅस कनेक्शनचे अनुदान किंवा इतर कोणते अनुदान शिल्लक राहिलेले असेल ते सुद्धा तुम्हाला आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच मागील पैसे आलेले नसतील ते पैसे सुद्धा आजच येणार आहे। त्यामुळे बहिणींनी काळजी करायची गरज नाही। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।